नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 6 फेब्रुवारी, वार मंगळवार आणि आज आलेली आहेत षटतिला एकादशी. षटतिला एकादशी ही इतर एकादशींपेक्षा खूप महत्त्वाची मानली जाते. या एकादशीच्या दिवशी तिळाचं दान करायला विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की आपण या दिवशी तिळाचं दान केलं तर भगवान विष्णूंची कृपा होते आणि सर्व प्रकारच्या रोग आणि दोषांपासून मुक्ती मिळते. यासाठी आपल्याला आवर्जून थोडंफार तिळाचं दान करायचं आहे. त्याचबरोबर भगवान विष्णूंना सुद्धा तीळ आपल्याला अर्पण करायचे आहे. तसेच असं म्हटलं जातं की षटतिला एकादशीचं व्रत केलं तर नक्कीच आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहते. तसेच या दिवशी काही उपाय जर केले तर उपायांचं सुद्धा निश्चितच फळ प्राप्त होतं. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. तर आपल्याला संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि या दिव्याखाली तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे. यामुळे आपल्या आयुष्यात कधीही आपल्याला धनसंपत्ती, पैसा, सुख हे कमी पडणार नाही. त्याचबरोबर 7 पिढ्यांचा दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल. असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपण आपल्या देवघरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी दिवा हा लावतोच. हिंदू धर्मानुसार आपण जेव्हा देवांची पूजा करतो तेव्हा दिवा हा नक्की लावला जातो, कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे. पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले जाते आणि म्हणूनच ज्या घरामध्ये दिवा लावला जातो त्या घरामध्ये देवतांचा वास असतो आणि सोबतच घरातली संपूर्णपणे निगेटिव्हिटी ही नष्ट होते. कारण प्रकाश ही संपूर्ण विश्वातील गतीची ऊर्जा आहे, ज्याचा मुख्य स्रोत हे सूर्यदेव आहे आणि दिव्याच्या वातातून निघणारा प्रकाश हा देवांमध्ये अग्नी आणि सूर्याचा घटक मानला जातो. आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा, पूजाच्या वेळी दिवा लावण्याचे महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा करण्यापूर्वी दिवा हा प्रज्वलित केला जातो, म्हणजे अग्नीच्या साह्याने ती पूजा केली जाते. तसेच जर आपण घरात दिवा लावला तर घरातला वास्तुदोष सुद्धा दूर होतो आणि घरामध्ये सुख, समृद्धी ही टिकून राहते. आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. आपल्या घरातील सगळी नकारात्मकता, वाईट दोष, भांडणे, आजारपण, कटकट किंवा आलेला पैसा हा टिकत नसेल किंवा जास्त प्रमाणामध्ये पैसा हा खर्च होत असेल, तसेच कष्ट आणि मेहनत करून आपल्याकडे पैसा येत नसेल तर यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. जर आपण हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा सदैव वास राहील. माता लक्ष्मी आपलं घर सोडून कुठेही जाणार नाही आणि यामुळे आपल्या घरातील गरिबी आणि दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होईल. आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दिवा कोणता लागणार आहे, तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला दिवा हा पितळेचा लागणार आहे. पितळेचाच दिवा तुम्हाला घ्यायचा आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा घेऊ शकतात, परंतु इतर कुठले स्टीलचे दिवे वगैरे तुम्हाला घ्यायचे नाही, कारण जो कणकेचा दिवा असतो हा सर्व दिव्यांमध्ये श्रेष्ठ मानला जातो. त्याचबरोबर पितळेचा जो दिवा असतो तो अतिशय शुभ मानला जातो. यामुळे या 2 पैकीच दिवे तुम्हाला घ्यायचे आहे. त्याचबरोबर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय सुद्धा तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच करायचा आहे. जर तुमच्या देवघरामध्ये जर पितळेचा दिवा असेल तर तुम्ही तो दिवा वापरू शकतात. पितळेचा दिवा नसेल, इतर कुठला असेल जसे की स्टीलचा असेल किंवा पंती असेल तर तो दिवा तुम्हाला वापरायचा नाही. मग तुम्ही कणकेचा दिवा घेऊ शकतात किंवा मग पितळेचा आणि तांब्याचा असेल तर तो तुम्ही वापरू शकतात. हा दिवा आपल्याला आज स्वच्छ करून घ्यायचा आहे. यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. आवर्जून तूपच घालण्याचा प्रयत्न करा. परंतु बघा, काही काहींच्या घरामध्ये खायला तूप नसतं तर दिव्यात कुठून घालणार, काहीच हरकत नाही. जर तुमच्याकडे नसेल तूप तर तुम्ही तेल घातलं तरीही चालेल. फक्त तेल घातल्यानंतर ना त्यामध्ये चिमूटभर हळद घालायला विसरू नका. तर पितळेचा आणि तांब्याचा दिवा नसेल तर थोडंसं गव्हाचं कणिक मळा,
कणकेमध्ये थोडीशी हळद टाका, त्याचा एक दिवा बनवायचा आहे। त्यामध्ये सुद्धा तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून तुम्हाला लावायची आहे। यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये तुम्हाला बघा जे पांढरे तीळ असतात ना, ते पांढरे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत। त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला 5 लवंगा टाकायच्या आहेत, 5 वेलची तुम्हाला टाकायच्या आहेत आणि यानंतर हा जो दिवा आपण प्रज्वलित करणार आहे तो दिवा प्रज्वलित करायचा आणि त्या प्लेटवरती तुम्हाला ठेवायचा आहे, म्हणजे त्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे ज्यामध्ये आपण पांढरे तीळ घेतलेले आहेत, सोबतच 5 वेलची आणि 5 लवंगा घेतलेल्या आहेत। तर त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे। हा देवघरामध्ये दिवा लावल्यामुळे भगवान श्री हरी विष्णूंची कृपाही आपल्यावरती प्राप्त होते आणि सोबतच माता लक्ष्मीही आपल्यावरती प्रसन्न होते। कारण आज जी एकादशी आलेली आहे, या एकादशीचा महत्त्व तिळाचं आहे आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी, आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण असा दिवा लावला तर नक्कीच आपल्या मनोकामना इच्छा पूर्ण होतील। सोबतच आपण या दिव्याच्या खाली अजून 5 लवंगा आणि 5 वेलची टाकलेल्या आहेत। तर माता लक्ष्मीला या 2 वस्तू अतिशय प्रिय आहेत आणि यामुळे माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होईल। ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते ते घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही, किंवा ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्या घर सोडून भगवान विष्णू हे कुठेही जात नाही। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे दोघेही नेहमी सोबतच असतात। यामुळे जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा दोघांचीही सोबत पूजा करा, जेणेकरून दोघांचीही कृपा आपल्यावरती राहील। हा दिवा लावल्यानंतर न दिव्याला हळदी कुंकू लावा, फुलं अर्पण करा। त्याचबरोबर तुम्हाला दिव्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे। तुमची मनोकामना तुम्हाला आवर्जून व्यक्त करायची आहेत। जर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती टिकत नसेल, पैसा टिकत नसेल, सुख नसेल, किंवा कधी कधी घरांमध्ये बघा पैसा भरपूर असतो पण सुख नसतं, आणि काही घरांमध्ये पैसा नसतो म्हणून सुख नसतं, तर ज्या पण अडचणी असतील त्या तुम्हाला आवर्जून व्यक्त करायच्या आहेत आणि असा हा उपाय आपल्याला करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला बघा शक्य झालं तर काही सेवा सुद्धा करा, जसे की विष्णू सहस्रनामावली आहेत, त्याचबरोबर श्रीसूक्त आहेत, तर तुम्ही या सेवा सुद्धा तुम्ही करू शकतात। दुसऱ्या दिवशी हे तीळ जे आहेत ना ते तुम्ही पुन्हा तिळाच्या डब्यात टाकून देऊ शकतात, हे वापरू शकतात। 5 लवंगा आणि 5 वेलची आहेत या सुद्धा तुम्ही वापरू शकतात पुन्हा। तर कणकेचा दिवा असेल तर हा एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे आणि असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।